बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐश्वर्या पेवाल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या शॉपचा डिटेल व्हिडिओ येणार आहे. याच्या अगोदर सुद्धा साधारण 3-4 व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती अपलोड आपण केलेलेच आहेत. साड्यांचं नवीन कलेक्शन बघायचं असेल तर पेजला फॉलो नक्की करा आणि बाकी डिटेल माहिती त्यांच्या पेजवरती पण मिळेल आणि आपला शॉपचं पेज दुर्गा फॅशन्स 369 याच्यावरती सुद्धा डिटेल माहिती येणार आहेच. बाकी दिवसाचा ब्लॉग कसा होता तो कंटिन्यू करा. मल कॉटनवरती छान अशी माहेश्वरी ची डिझाईन दिली आहे. याला छान असा गज्जी पल्लू आहे. पूर्ण पल्लू असा हेवी जरीमध्ये येणार. याच्यामध्ये सुद्धा छान अशी कलर कॉम्बिनेशन्स आहेत. इथं वरती सरोस्की आहे आणि पदराला सुद्धा वा. आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला मीडियम ह्याच्यामध्ये बुट्टे मिळणार आहे. आणि पूर्ण जर तुम्ही बॉर्डर बघितलं खालच्या बाजूला तर पूर्ण स्टोन वर्क आहे, जाल वर्क आहे, मोराची आणि कमळाची फुलापानांची डिझाईन त्याच्यावरती आणि तसा ब्लाउज पीस आहे. मस्त, म्हणजे रनिंग मध्ये तसाच ब्लाउज पीस. काय किंमत आहे या साडीची? सुंदर आहे. 1750. 1750. वा. सो ही साखरपुड्याला नेसायला पण खूप सुंदर आहे. किंवा तर मग तुम्ही घरामध्ये कोणाचं लग्न आहे आणि त्यांना गिफ्ट द्यायची आहे तर त्यांच्यासाठी घेऊ शकता, किंवा तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता. घरातले जे जवळचे आहेत नातेवाईक, काकी, मावशी, आत्या, त्यांना म्हणून थोडी हेवी लुकची साडी द्यायची आहे, स्टोन वर्क वगैरे वाली, तर मग अशी निवडू शकता. शूट फायनली झालेला आहे. पसारा बघा सगळीकडे. इथं आता हे आम्ही उद्याच ठेवणार आहे, आज सुट्टी आहे. आणि हे सगळं पूर्ण साड्या अजून रीलसाठी त्यांचं शूट सुरू आहे बाहेर. याचा पूर्ण व्हिडिओ ऐश्वर्या पेवाल या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होईल आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा शॉपच्या रील पोस्ट होईल. सो नक्की तो रील पण बघा आणि पेजला सुद्धा फॉलो करा. काल कॉफी घ्या दी. ओके. मला कॅटलॉग साड्या आता हे आम्ही उद्या फोल्ड करणार आहे व्यवस्थित. शीतलची घाई बघा. शीतल परफेक्ट काम करते. शीतल एक सांगितलं, शीतल 2 काम करते. सावकाश लागेल. तो कॅटलॉग राहिला तरी दाखवायचा, कारण ना अराउंड 40 मिनिटाचा व्हिडिओ झाला आणि आता आम्ही पण पॅकअप करतोय. आज सुट्टी आहे. ही पायल कालच्या व्हिडिओमध्ये नव्हती. काल पायल जेवत होती. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला मॉडेल आत घ्या आपल्या. पायल बसणार का रे स्टॅच्यू इथं? नाहीतर थोडंसं वाटलं तर गादीवर ठेवा. फायनली असा लुक आहे या साडीचा. भाचीचं जेव्हा आता बारसं होतं तेव्हा ही साडी मी वेअर केलेली. सगळ्यात महत्त्वाचं काय ना, मल कॉटनची साडी आहे. सो इतकं कम्फर्ट आहे ना की खूप चापून बसते आणि टोचत नाही आहे. लुक पण एकदम छान आहे. तर साडी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत. आत्ता जे शूट झालं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कलर्स दाखवलेले आहेतच. सो त्याची लिंकसुद्धा तुम्हाला इन्स्टावरती नक्की मिळेल. सो बघूया आता अजून पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. कोण झोपलेलं? कोण? टिलू. कुठे गेली होती मम्मा? मम्मा कुठे गेली होती? मम्मा कुठे गेली होती? जेवायला मी गेलो पण तिथं ॲक्च्युली शूटची परमिशन नव्हती. परमिशन काढली आहे मी चॅनलसाठी की तिथं जेणेकरून नवनवीन काय प्रोडक्ट्स आले ते तुमच्यापर्यंत दाखवेन. आता जी शॉपिंग केली आहे ही वाली साधारण एक 4-5 वस्तू घेतल्यात त्या मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते पुढे. तर आम्ही आत्ता मिस्टर DIYला गेलो. भीमथडी जत्रेला काही जाता आलं नाही कारण की खूप शॉपमध्ये शूट वगैरे त्यालाच लेट झालेलं. मग पोचणार कधी, रिटर्न येणार कधी, सो टाईम मॅनेज नाही झाला. मग मी हे छान असे बॉल घेतलेत. असे 4 कलरमध्ये बॉल आहेत. असे अजून 20 बॉल आहेत टोटल. हे MRP होती 299. याचं आम्हाला बसलं 160ला 20 बॉल्स. पण सगळ्यात महत्त्वाचं याची क्वालिटी खूप छान आहे बघा. खूप फाईन फिनिशिंग आहे. नंतर हे घेतलं. माझं बेसिनचं सिंक जे आहे त्याच्यातलं सोपचं होल्डर आहे तो खराब झाला आहे. सो म्हटलं हे एक मल्टीपर्पजचं होल्डर मी घेतलं. MRP आहे याची 364 पण मला हे मिळालेलं आहे 190ला. छोटंसं आहे कारण मी पहिला लिक्विड वापरत होते, लिक्विड सोप, पण आता मी नॉर्मल सोप यूज करते. सो हे माझ्यासाठी यूजफुल राहील. त्यानंतर 2 अशा डायरी घेतल्या. ही मिळाली 127ला, ही मिळाली 65 रुपीजला. आता माझे जे काही मी विजन बोर्डचं काम करते आहे सो त्याच्या अकॉर्डिंग छान आहेत या डायरी. आणि एक मला हे खूप आवडलं, प्लेटर खूप छान आहे, क्वालिटी पण चांगली आहे. हे मिळालं 180ला.
ॲक्च्युली बरंच काय काय घ्यायचं होतं, पण टिलूला घेऊन गेलो होतो आणि ती सगळं ओढत होती. तिला सगळं नवीन नवीन कलर्स वगैरे दिसत होते आणि प्रॉपर त्यांचं म्हणजे जास्त शूटला परमिशन नव्हती, पण आम्ही परमिशन काढली आहे लिगली. सो ते कॉल करतो बोललेत की बाबा परमिशन घेऊन कॉल करतो. मग जर परमिशन मिळाली तर आपण प्रॉपर त्याचं काय काय वस्तू आहेत, कशा आहेत, काय रेट आहे याचं शूट नक्की करूया. तोपर्यंत पेजला फॉलो करा. हे कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप सुंदर आहे, क्वालिटी पण छान आहे याची. बाकी आता आज तर काही काम नाही आहे, पण ऑलमोस्ट आता वाजलेत रात्रीचे 8:15 आणि आज आम्ही दोघे आणि शीतल आणि पायल म्हणजे माझा स्टाफ शॉपमधला, त्यांना बरेच दिवस झालं जेवायला घेऊन जायचं होतं, पण पॉसिबलच होत नव्हतं, टाईम मॅनेज होत नव्हता. सो आज दोघींना पण सांगितलं छान असं बाहेर डिनरला जाऊया. मग इथंच आम्ही नांदेड सिटीच्या नियरबाय जे व्हेज रेस्टॉरंट असेल तिथेच जाणार आहे, कारण की त्या दोघी पण व्हेज आहेत आणि सहसा असं व्हेज बाहेर खायला जायचं म्हटलं तर व्हेज खाणं होत नाही. सो म्हटलं ठीक आहे चला, त्यानिमित्तानं बाहेरसुद्धा जातो आहे आणि छान अशी एक पार्टीसुद्धा होईल. स्वतः आवरणार आणि निघणार. हॅलो, आता गौरीसाठी बॉल आणलेत मिस्टर यामधून. 20 बॉल होते, पण आता 14 शिल्लक आहेत. इकडे तिकडे गेलेत कुठेतरी. आणि आमची आता गेम अशी आहे की एक टप्पा पडून किंवा डायरेक्ट या कुंडीमध्ये बॉल गेला पाहिजे. स्टार्ट. जो जिंकल त्याला काय ते तर सांगा. जिंकल त्याला 500 रुपये असू द्या. चला ठीक आहे, चला. 1 2 3 4 5 आणि 6. 6 बॉल गेलेत. 6 1 एक गेला, 2 3 4 कच्चा लिंबू. कच्चा लिंबू नाही, शेट. 4 मी जिंक. तुला काय कळालं ग टिलू? जेवण झालेलं आहे. आतुलेला आलो होतो आम्ही जेवायला. जेवण खूप मस्त होतं. आज सरांनी आणि मॅडमनी आम्हाला खूप छान जेवण खाऊ घातलं. सगळ्यांनी पोट भरून जेवू. चालेल, चला आजचा ब्लॉग इथं एंड करते. चॅनलला सबस्क्राईब करा. शीतल अशी बोलत होती ना घाबरून घाबरून. शीतलचा एक स्पेशल ब्लॉग टाकेन मी तुमच्यासोबत. चला तर फायनली आता जेवण वगैरे झालं. आज थंडी कमी आहे तशी रेग्युलरपेक्षा. आता आम्ही चाललो आहे घरी. आलो आहे म्हणजे ऑलमोस्ट पार्किंगमध्येच आहे. छान वाटलं आज, खूप दिवसांनी बाहेर गेलो. सगळ्यात महत्त्वाचं बाळानं काही त्रास वगैरे नाही दिला. हां तेच, छान जीव दिलं. म्हणजे ती ॲक्च्युलीच खूप सपोर्ट करते मला, तसा तिचा काहीच त्रास नाही आहे. पण माझं असं असतं की आपल्यामुळं कुणाला दुसऱ्याला आपल्यासोबत असणाऱ्या लोकांना त्रास नको व्हायला, म्हणून मी शक्यतो बाहेर सोबत जेवायला जाणं असं वाटतं की नको. पण ठीक आहे, नॉट बॅड. हां हो हो हो, अगदीच अगदीच.